तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण सध्या तरी माझे ट्रॅव्हल व्लॉग्स बघतोय युरोपचे. कपभर मी चहा केलेला आहे प्यायला. खूप वारा सुटलाय. स्टॉर्म डेव्ह आलं असल्या कारणाने खूपच वारा सुटलेला आहे बाहेर, म्हणजे वादळ आलेलं आहे इथे. म्हणजे अचानकच 2-3 दिवसात प्रचंड थंडी वाढलेली आहे. तर मग मी म्हटलं की छान चहाचा आस्वाद तुम्हाला दाखवते. आस्वाद घेत आज मी व्हिडिओ बघणार आहे तुमच्या सोबत. तर जरा पहिला घोट घेऊया चहाचा. तुम्ही पण जर तुम्हाला पण असं वाटत असेल की मस्त एक चहाचा कप हातात घेऊन आपण हा यूट्यूब व्हिडिओ बघूया, तर इथे तुम्ही पॉज करा, पटकन चहा बनवा आणि माझ्यासोबत तुम्ही पण चहा पीत पीत हा पुढचा व्लॉग आपण बघूया. हा व्लॉग आहे माझा दिवस 7वा दिवस, जिथे मी बर्लिनवरून परत नेदरलँड्सला माझ्या मैत्रिणीकडे आले. सकाळी निघालो, नंतर आम्ही एका ठिकाणी ती मला घेऊन गेलेली त्या ठिकाणी, जिथे बेसिकली असं वेअरहाऊस सारखं होतं मोठं ते, किंवा वेअरहाऊस पेक्षा होलसेल सारखं ते दुकान होतं. आपल्या इथे आयकिया आहे तसं ते काइंड ऑफ दुकान होतं. सो म्हणून पटकन माझ्या डोक्यात वेअरहाऊस आलं, कारण की आयकिया म्हणजे कसं आपण खूप प्रचंड फिरतच असतो आणि त्याचा एंड आपल्याला काही दुकानाचा लगेच दिसत नसतो. तशा प्रकारचं ते दुकान होतं आणि तिकडे खूप वेगवेगळं फार्मिंगचं किंवा गार्डनिंगचं सामान, तुम्ही फ्रंट यार्ड बॅक यार्ड असेल घराचं तर ते तुमचं आयकिया सारखंच बेसिकली सगळं होतं. टेबल्स, तुमच्या खुर्च्या, तुम्ही जे काही घरातलं सामान आहे ते सगळं त्या दुकानात होतं. आणि मग ते त्या दुकानात थोडंसं आम्ही फिरलो म्हणजे पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण आम्ही असे चाललो. छान छान तिथे काही काही डेकोरेशन्स केलेले क्रिसमसचे, तर ते सगळे आम्ही पाहिले. हा एस्पेशली दिवस आम्ही सायकल घेऊन निघालेलो फिरायला. जुईकडे सायकल आहे आणि मग तिच्या एका फ्रेंडची सायकल मला दिलेली तिने चालवायला. असं करून मग आम्ही त्या 2 सायकली चालवत अख्खा दिवस आम्ही फिरत होतो. त्या दिवशी पण छान ऊन पडलेलं, थंडी होतीच ॲज युजल, कारण की डिसेंबरचा महिना होता. तर आमचं सायकलिंगचं पण छान बेत झाला होता. सो अशा प्रकारे आपण सुरू करूया व्हिडिओ. जसं जसं पुढे जाईल तसं ॲज युजल आपण गप्पा मारत हा व्हिडिओ छान बघूया. चहा घेत मी पण तुमच्या बरोबर हा व्हिडिओ बघते आता. चला. वाव, किती प्रिटी झालंय आता स्काय. तिथे एक ढगाची हे दिसतेय चादर अशी येताना आपल्या दिशेने. इंट्राट्विन नावाचं एक दुकान होतं, तिकडे आम्ही गेलो फ्लेमिंगोज बघण्याच्या आशेने. नंतर तिथे जाऊन आम्हाला कळलं की त्यांनी सेक्शन्स चेंज केले होते. पहिला हा गार्डनिंगचा सेक्शन होता एंट्री जस्ट केल्यावर. पुदिना, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बिया होत्या भाज्यांच्या, हर्ब्सच्या, म्हणजे कोथिंबीर आणि वेगळे वेगळे ह्यांचे जे आपले इकडे हर्ब्स असतात त्याच्या, फुलांच्या, फळांच्या, जे तुम्ही विचारा. म्हणजे हे अक्षरशः तुम्हाला जर शेती करायची असेल किंवा तुम्हाला जर काही लावायचं असेल तर त्याच्यासाठी हे अख्खं म्हणजे ते सेक्शन होतं गार्डनिंगचं सेक्शन. बिबी सगळं काय 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 भाज्या आहेत भाई. इथे फुलं आहेत, भाज्या होत्या, हर्ब्स होती, फुलं होती, टोमॅटो, काकडी, विचारू नका, खूप काही होतं. या फुलांच्या सेक्शनमध्ये मला आपल्याकडे कसे ऑरेंज आणि येल्लो असे 2 प्रकारचे, येल्लो आणि ऑरेंज झेंडूंच्या बिया होत्या. भाई साहब, ही सगळी ना छोटी छोटी बियांची पाकिटं होती जी तुम्ही विकत घेऊ शकता. सो तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हवी असेल तर जास्त बियांची पाकिटं घ्या. असं बियांच्या सोबत हे असे कंद असतात, ट्युलिप्सचे बड्स म्हणतात, ते होते. हे कंद आहेत डायरेक्ट फुलांचे, हे लिहिले आहेत, चित्र आहेत आणि हे कंद आहेत. हे फ्लावर आणि फ्रुट्सच्या सेक्शन्स नंतर पूर्ण क्रिसमस डेकोरेशन सुरू झालेलं. ग या सॅन्टाने स्नोमॅनच्या कडेवर बसलेत. हो,
त्यांनी इथे कसं केलेलं ना की तुम्ही तुमच्या घरातली क्रिसमस ट्री कुठल्या पद्धतीने सजवू शकता त्याप्रमाणे त्यांनी ती अख्खी क्रिसमस ट्री एकेका थीमची त्यांनी सजवून तिथे ठेवलेली दाखवायला तुम्हाला एक आयडिया मिळायला की हे तुम्ही डेकोरेशनचा पार्ट कुठे आणि कसा वापरू शकता तुमच्या क्रिसमस ट्रीवरती. पुढे आम्ही गेलो प्लांट्स आणि होम सेक्शनमध्ये. माझ्या घरचे सगळे लोक प्लांट्ससाठी खूपच वेडे आहेत. त्यांना खूप आवडतात प्लांट्स लावायला, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स. सो त्यांची खूप इथे आठवण मला येत होती. प्लस हे वेगळ्या एकदम फंकी ह्याचे त्यांनी ते प्लांटर्स पण ठेवले होते. वाव, हे प्रिटी आहे झाड लावायला. एवढे भन्नाट रंग होते, म्हणजे हे आता ऑर्किडच्या सेक्शनमध्ये आम्ही आलेलो. एवढे वेगळे वेगळे कलर्स. 15 मिनटं मी जे तुम्हाला म्हणते 15 मिनटात शक्यच नव्हतं की आम्ही ह्या दुकानातून बाहेर पडू. गिफ्टिंगसाठी किंवा स्वतः आपल्याला जर घरात आपल्या ठेवायचे असतील तरी खूपच सुंदर होतो. जुई पण माझी मैत्रीण वेडी झालेली, कारण की तिला पण खूप प्लांट्स आवडतात. ते सगळी झाडांना जे जे काही लागणार आहे ते सगळं. शेल आहे हे, त्याला हात पण लावला, थोडी भीती वाटते मला. त्याच्या आतमध्ये हे त्यांनी लावलेलं आहे असं ही झाड. हे वेगळे प्लांटर्स होते क्यूट. बदकुडी इकडे. हा जो प्रकार आहे ह्यांना टेरेरियम म्हणतात. बंद काचेच्या ह्याच्यात ती तुम्ही मॉस किंवा आपलं शेवाळ जसं आपण म्हणतो तर ते तिथे लावतात, किंवा हे वेगळ्या वेगळ्या प्रकारची छोटी छोटी झाडं लावून एकदाच पाणी घालायचं त्यांना आणि ते सील करून ठेवायचं. मॉस की बंद असं काय म्हणतेस तू? नाही होते हे बघ. अरे हो, हे बघ दिसतंय, होतंय हळूहळू. ही लाजाळूची झाडं होती इथे. या झाडाला इंग्लिशमध्ये व्हीनस फ्लायट्रॅप बोलतात. तर हे बघू शकतो आपण. ह्यांच्यात असं ते तोंडासारखं आकृती आहे, जबड्यासारखी. म्हणजे उघडं कुठलं दिसलं थोडंसं तर हां, आता हे असं थोडंसं उघडं दिसतं ह्याला आपल्याला. तर ह्याच्यात सपोज एखादी माशी वगैरे गेली आतमध्ये, ह्याच्या मी हात नाही लावणार आहे, तर ते माशी जर अडकली ह्यात तर हे जे त्यांचं ते उघडे जी तोंड आहेत ते बंद करतात पटकन आणि ट्रॅप करतात त्या माशांना. आणि काहीतरी ज्यूस सिक्रीट होतो त्या आतल्यात आणि ती माशी हे होते, डायजेस्ट होते. सो हे कार्निवोरस प्लांट आहे हे व्हीनस फ्लायट्रॅप. तसंच हे पण कार्निवोरस प्लांट आहे. इथे हे चांगले दिसत आहेत. हां, हे. सो ह्याच्यात पण हे अट्रॅक्ट करतं आणि माशी जर आतमध्ये गेली तर ह्याच्यातून एक परत डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट होऊन ती डायजेस्ट होते. आत दिसतोय का? हो, खूपच हे. आणि ह्यांच्या रंगीत कलर आणि आय डोंट नो वास पण असेल ह्याला. आता ह्युमन्सना येत नाही आहे, पण त्याच्याने ते किडे अट्रॅक्ट करतात ही झाडं अशी. हे आणि हे इकडे तोंड ह्यांची आता इकडे उघडी दिसत आहेत.
पुढे आम्ही होम डेकोर सेक्शनमध्ये घुसलो आणि इथून जे मी तुम्हाला म्हणत होते की खरंच भांबावून जाण्यासारखा एक्सपिरियन्स होता, तो एक्सपिरियन्स इथून सुरू होतो. वेगळ्या वेगळ्या कलर थीमचे, ऑरेंज, ब्राईट पिंक, ब्लू, आता हेच तुम्ही पाहिलं ते सगळं त्या प्रकारचे होते. परत घरात तुम्हाला शँडलियर लावायचं असेल तर ते सगळं असं तो सेक्शन मग पुढचा होता होम डेकोरचा. वा, ह्या सेक्शन असं काइंड ऑफ विंटेज सेक्शन होता. किती सुंदर आहे हे. हो, मला आत घुसायची इच्छा होते पण माझी बॅगेमुळे हे बघ, इथे कप बी मस्त आहेत. वाव. तर ह्या प्रत्येक जी छोटी छोटी तुम्हाला गोष्ट दिसते, ह्या प्रत्येक गोष्टीवरती लेबल असतो. मग त्याप्रमाणे तुम्हाला जर वाटलं की वाव हा कप छान दिसतोय किंवा हे टेबल मला आवडले, सो ती गोष्ट तुम्ही विकत घेऊ शकता इथून. क्रॉकरी आहे. हे बघ, पहिले तोंड आणि हात धुवायचे, मग खायचं, मग प्रेयर करायची, मग शाळेत जायचं, मग शिकायचं गपचूप बसून. अरे हो शिट, अरे घरी येऊन भांडी घासायची, मग परत प्रे करायचं आणि मग गपचूप झोपायचं. हे काय आहे हा प्रकार? खरंच मस्त आहे. हे एक पेंटिंग होतं तिकडे आणि त्याच्या पुढे आम्ही क्रॉकरी सेक्शनमध्ये गेलेलो. मग ओ माय गॉड, ही क्रॉकरी काय सुंदर आहेत. हे टी पॉट्स, युअर माय कप ऑफ टी. हे क्रॉकरी एवढी क्रिएटिव्ह आणि मस्त होती ना. मला हे डुडल्स आणि खूपच मला आवडतात. हा जो प्रकार आहे तो. ही प्लेट सुशी प्लेट आहे. सो क्यूट. एस्पेशली आज सगळ्या क्रॉकरी सेटवरती डुडलिंग होतं, जसं मी म्हणाले तुम्हाला, कार्टून सारखं त्यांनी काढलेलं आणि प्रत्येक ह्याच्यावर काही ना काहीतरी खाण्याचं त्यांनी चित्र काढलेलं. बिग हग. आता हे प्लेट तुम्ही बघाल, याच्यावर पाय, रेनबो केक, पिझ्झा आणि ते सगळं असं आहे. सो ते प्लेट तुम्ही टेक्निकली ते खाण्यासाठी वापरा असं ते काइंड ऑफ इंडिकेट करतं. हे माऊचे कप होते इथे, क्यूट. टेबल हलतंय. ह्या केक मधून पण केक आहे हा. ऐ ग, शेफ उंदरू. शेफ उंदरू आहे तिथे, रॅटेटुई सारखे. टॅग येतोय नेमका, शेफ उंदरू. अख्ख्या केकच्या वरती पण आहेत. केवढा मोठा केक आहे बघ. हे बंद केलं त्यांनी. अच्छा, आय थिंक इथे प्ले केल्यावर. हो का? हा दाब. याच्या पुढे अजून क्रिसमस डेकोरेशन्स आम्हाला बघायला मिळाले. हा अख्खा सेक्शन त्यांनी असे थीम्स बनवून डेकोरेशन तिथे त्यांनी करून ठेवलं होतं. मस्त.
बनी आहे का? हो पण त्याचे हा आई 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 वाव. अरे यार केवढं अगं वेड लागेल हे. माहितीये हो, हो. चेंज केलं त्यांनी. अरे काय एवढा सेक्शन बापरे. हे सगळे क्रिसमसचे ऑर्नामेंट्स होते इथे. सो क्रिसमस ट्री वरती ते लटकवतात ऑर्नामेंट्स, तर ते सगळे हे होते. बर्ड्सचे ऑर्नामेंट. If two can, but one can. Two can but one can. Two can't. can't. One can't but two can. can. Nice. काय सुंदर आहेत हे सगळे ऑर्नामेंट्स. फ्लॅमिंगो. पोपटच होतं. तिथे एक बटन होतं, ते दाबल्यावर ते परत डान्स करायला लागतात. रिकामी आहेत वाटतं पण. आय थिंक ते आणि मजेची गोष्ट अशी आहे की हे सगळं तुम्ही ऍक्च्युली विकत घेऊन हा सेटअप तुम्ही करू शकता. चिअर्स. ही वेगळ्या टाईपची क्रिसमस ट्री. इथे हे सगळे सॅन्टू बिंटू आहेत ऑर्नामेंट्स. पुढे अजून खूप मोठं आहे. चल भाई सहा. संपलं नाही. पुढच्या सेक्शनमध्ये अजून छोटे छोटे क्रिसमसचंच सगळं होत. पार्टीज क्रिसमसच्या जर कोण होस्ट करत असेल तर त्यासाठी जे काही सामान असेल, तुम्ही एखादी थीम ठरवली असेल, कलर थीम किंवा काय, तर ते सगळ्या प्रकारचं कलर वाईज किंवा एक स्टाईल वाईज ते सगळं त्यांच्याकडे क्रिसमसचं ते डेकोरेशन तिथे अवेलेबल होतं. इनफॅक्ट जसं मी तुम्हाला म्हणाले, त्यांनी त्या स्टोअरमध्ये स्वतः त्यांनी ते सगळं म्हणजे सेटअप तो करून ठेवलेला, जेणेकरून जर कोणी लोक येत असतील तर ते जस्ट बघतील की अरे हा एंटायर सेटअप खूप छान दिसतोय आणि हा तसाच्या तसा ते लोक विकत घेऊन त्यांच्या घरी नेऊ शकतील. आणि इंडिव्हिज्युअली पण लोकांना जर त्यातले थोड्याशा गोष्टी असतील तर ते पण, जसं मी तुम्हाला म्हणाले, प्रत्येक गोष्टीच्या मागे प्राइस टॅग होतं. सो तुम्ही इंडिव्हिज्युअली पण ते विकत घेऊ शकता. वाव. मिस्टर टेडी बेअर. ऐ ग, इथे जवळ ये. टेडू बिडू लावलेत मस्त. टेडी मस्त आहे. टीव्ही आहे ना तो. हे खूप हलतायत आदल्यांपेक्षा. पुढचा सेक्शन होता मिनिएचर क्रिसमस विलेजचा. त्यांनी ते मिनिएचर किंवा मॉडेल विलेज बनवलेलं क्रिसमसचं. इथे ही मुलं आईस स्केटिंग करतायत. इकडे कोणाला शूज हवेत तर हा शूज देणार बदलून, आणि मग ते बदलेले शूज तुम्ही घालून इथे आईस स्केटिंग करायचं. मला ना ह्या गोष्टी खूप आवडतात, म्हणजे छोट्या छोट्या दुकान आणि छोट्या छोट्या घरं, माणसं. ह्याला बॉबस्लेड बोलतात. आई शपथ. ओ माय गॉड, हे किती क्यूट आहे. इथे ही माणसं उभी आहेत दोन ह्या घराच्या बाहेर, आणि ही इथून निघतायत कुठून तरी. हा पॉपकॉर्न विकतोय. काय काय आहे हे. त्याच्या नाकाला गाजर लावतायत, आणि मागे नॉर्मल ही झाडं वगैरे आहेत. हा एक सीन झाला. इकडे पण हे आहे, ह्या दोन माणसं उभी आहेत, हा एक माणूस उभा आहे. हे मस्त
चहा आणि हे काय कळत नाहीये, काहीतरी असावं, पाव बिव ब्रेड बटर. माझी मैत्रिणी ह्या पॉइंटला वैतागलेली, कारण की तिला समजत होतं की मी पूर्ण दिवस सुद्धा घालवू शकले असते ह्या दुकानात, एस्पेशली ह्या सेक्शनमध्ये. बारीक बारीक गोष्टी बघत 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 हे पहिलं होतं मॉडेल विलेज जे मी बघत होते. आणि त्याच्यात मला खूप आवडतं अगदी बारीक बारीक गोष्टी काय आहेत, ते दुकान जरी असेल तरी त्या दुकानात त्यांनी काय काय ठेवलंय हे सगळं बघायला मला जाम मजा येते. त्याच्यामुळे ती अशी होती की प्लीज मागे तू बघू नकोस आणि इथून आपण असे सरळ बघतच बाहेर पडूया, कारण की अजून मी जसं तुम्हाला म्हणालेले खूप त्यांनी ते मॉडेल विलेज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्यांनी बनवून तिथे ठेवले होते. नाही का राजा आलेला आहे घरावर, ही मुलगी खिडकीत बसलेली आहे. वेलकम सेंट अँड पीट. टिपिकल डच सीन आहे इथे, विंड मिल आणि वाव, हे फक्त एकच टेबल झालं. असे हे टेबल आहे इकडे जिथे परत मिनिएचर्स आहेत, तिकडे 2 टेबल आहेत विथ मिनिएचर्स. आणि ओ माय गॉड, हे टेबल आहे आणि इकडे हे वालं जे आपण पाहिलं ते. हे बघ इथे चिकनचं दुकान आहे वाटतं, हे चिकनचं दुकान आहे, बेकरी आहे, गॅरेज आहे इथे. वोर्स्ट म्हणजे हे सॉसेजचं दुकान आहे. ओ माय गॉड. आणि इथे पण काहीतरी आहे, खाऊचं दुकान आहे. आणि वरती काय वेगळंच आहेत, वरती महाल वगैरे आहेत सगळे. इथे पण एक हे खेळतायत. हे फुल क्रिसमस टाइम सिटीचा त्यांनी मिनिएचर केलंय. आणि इथे ह्यांनी हा वॉटरफॉल ॲड केला. भरपूर आहे इथे पण आहे. हे इथे काहीतरी खातायत. सो असा हा अख्खा रूम मिनिएचर्सचा आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे ते हे विकत घेऊ शकतात इथे मिनिएचर्स, आणि त्यांचं स्वतःचं असं घरी बनवू शकतात मिनिएचर. हे व्हेरी नाईस. हे परत एक इकडे आहे. सो अशा प्रकारे आम्ही ते पूर्ण दुकान फिरलो. इन दी एंड फक्त मला वाटतं एक छोटंसं प्लांट आणि अजून काहीतरी एवढ्या 2-3च गोष्टी घेतल्या, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फक्त बघण्याचाच आनंद घेतला. या दुकानाच्या एंडला त्यांनी एक कॅफे ठेवलेलं. सो फायनली मला आणि जुईला असं झालं की कुठेतरी बसायला मिळतंय, कारण की एवढं कंटिन्युअस चालत होतो आणि पूर्ण सेक्शनमध्ये ना कुठेही बसण्यासाठी त्यांनी जागा ठेवली नव्हती. एखादी चेअर असेल किंवा कधी काय असतं, तर सो तसं काहीच नव्हतं. जसं आयकियामध्ये आपण जातो बसायला एकदम एंडलाच बाहेर पडल्यावर असतं, सो त्या प्रकारचं ह्यांनी ते बनवलेलं. मग एंडला एक कॅफे होता, तिथे आम्ही थोडंसं बसलो. इथे मिंट टी जे म्हणतात ते मिंट आणि जिंजर टी हा प्रकार नेदरलँड्समध्ये मी पहिल्यांदा पाहिला. मी जेव्हा मिंट आणि जिंजर म्हणते तर तेव्हा तुम्हाला काय वाटलं असेल की एखादं डिप ग्रीन टी किंवा हर्बल टी सारखं जिंजर टी किंवा मिंट टी असेल, पण तसं नसतं. इकडे मला बघायला मिळालं की हे लोक ॲक्च्युअल मिंटची पानं फक्त गरम पाण्यात, म्हणजे छान आणि ताजी असतात, अशी सुकलेली वगैरे देत नाहीत. ताजी मिंटची पानं गरम पाण्यात, गरम पाणी त्याच्यावर टाकतात आणि ते तसं तेवढंच फक्त देतात. मला पहिलं वाटलेलं की अरे हे काय आहे मिंट टी म्हणजे,
पण थोडंसं ते गरम पाणी असल्यामुळे थोडं ठेवून द्यायची ती पानं त्याच्यात, किंवा एखाद्या स्पूनने थोडंसं तुम्ही क्रश करू शकता किंवा काय. पण त्याला एकदम फ्रेश हर्ब्स म्हणजे तेच मिंटचा फ्लेवर येतो त्या पाण्याला. आणि जिंजर टी पण सेमच असते. जिंजर टी म्हणजे ते काय करतात की आल्याचे असे चकत्या कापलेल्या असतात, सोलून वगैरे सगळं प्रॉपर, पण त्या चकत्या कापलेल्या आणि त्या असतात. त्याच्यात फक्त गरम पाणी ते लोक आपल्याला ओतून देतात. सो ती जिंजर आणि मिंटी इकडे आम्ही घेतलेली, दोघींनी आम्ही मिंटीच घेतलेली. आणि मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो, कारण की तुम्हाला जर आठवत असेल तर आम्ही सायकलिंग करत होतो. सो घरातून जे निघालो, या दुकानात आम्ही गेलेलो ते पण सायकलनी, तिथे बाहेर सायकल पार्क केलेला. आणि जसं मी म्हटलं की इथे सायकल कल्चर असल्यामुळे सगळीकडे तुम्हाला सायकल पार्किंग आणि तिथे पार्किंग करून प्रॉपर लॉक लावण्याची वगैरे सगळी सोय तिथे असते. जे ठिकाण होतं जिथे आम्ही गेलो ते तुम्ही मला वाटतं दुसऱ्या का पहिल्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. त्या ठिकाणी आम्ही परत गेलेलो सायकल घेऊन. सो ते आता आहे पुढचं. हां, दिसले की नाही? अरे नाही वाटतं दिसले. आणि पडेल बरं का ते. हो. मागे उभं राहते घेऊन जाशील नाही तर परत त्या पोहायला दिवशी सारखं. त्याच्यामध्ये. I don't know, पण ते काडी फेकू चल काडीमध्ये. हे पाणी फुल फ्रीज झालं होतं. सो आम्ही व्हिडिओसाठी आम्ही काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून तुम्हाला दिसेल की कसं ते फ्रीज झाली आहे लेअर पाण्याची. हां, फेक. अजून एक फेकू का? हां, हो फेक. ही पण इथे थांबली. हा बर्फ झालेला आहे पूर्ण नदीचा, आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही ह्याच्यात काडी फेकलेली आहे. पाणी पूर्ण फ्रीज झालेलं आहे ह्या नदीचं. पण ह्या साईडला थोडंसं आहे पाणी, इथे पाणी राहिलेलं आहे. पण थोडं लांब गेलं की हा बघा टिंगू इथे दिसला. चला, हेच तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ काढलेला. एका ठिकाणी हॉर्स आणि काही शीप वगैरे असे होते जे जुईला माहिती होते. मग ती म्हणाली, अगं ज्या हेतूने निघालेलो फ्लेमिंगो बघायला, सो ते नाही बघायला मिळालं. मग आपण ह्या एका ठिकाणी जाऊया जिथे युजली घोड्यांचा तबेला वगैरे आहे. सो मग त्या दिशेने आम्ही जायला निघालो. ते 2 घोडे आहेत लांबवरती, नाही 3 आहेत घोडे. हा इथून पण एक आला. आणि हे एक डच स्टाईल घर आहे. यार किती सुंदर आहे हे, हा नजारा. पण छान आहे, मला आवडलं हे. सनसेट पण होत होता, त्याच्यामुळे छान असं ऑरेंज आणि मस्त असं ते एक दिसत होतं, नजारा होता आणि खूप ग्रीनरी तिथे होती. सनसेटचा टाइम आहे हा, आणि आम्ही इथे आलेलो आहोत. काय वेगळीच शांतता आहे ह्या परिसरात. परतीचा प्रवास. हे ते डच स्टाईलचं घर आहे. हो, पहिला ओ माय गॉड. ये
खायला नाही बघा आणलं. यार केवढं त्याचे हे. केवढा मोठा आहे तो. हाय. बाबा तुला तुला हात लावा हे नाही. हो क्युटी. तुला स्वेटर नाही घातलं त्यांनी. हा ना, त्या दुसऱ्यांना घातलंय. तो अल्पाका कसा बघतोय. हाय. तिकडे असतात असे बऱ्यापैकी. हा ना. हो तिकडे जरा. वाव. आलो आलो. कसा बघतोय बघ गुंडी. हे जी गाडी हो का. हाय गुंडी. बाय बाय. आता मी शीप जवळ जाते. अरे तो तिळा खाऊ देतो आम्हाला नाही देत. बघ ना. हो त्याला भाज्या खायच्या आहेत. शाणा आहे तर बघते बघ. हे आई नखरो असा काय करतोय. तो घोडा पण चालला. खाल्ली त्याने हे गवती कांद्याची पात. आबा आला. हे बघे मॅकपाय बरोबर. हा रे. खूप मस्त आले ते फोटो. हो ना. 2 मॅकपाय बरोबर घोड्याचे. आम्ही नंतर अल्पाकाच्या जवळ गेलो आणि तो पण आम्हालाच तिथे बघत उभा होता की ह्या दोघी जणी येत आहेत माझ्याजवळ. कसला क्यूट आहे. हाय हाय उंदरू. हाय. हो. चावतो आणि थुकतो पण. खरंच. शी. टेरिटोरियल ॲनिमल्स. कसला. अगं त्याचं त्यांनी हे काढलंय फर काढलंय त्यांनी त्याचं. हो का. तर तो घोडा पण येतोय. तो बघ आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे आपल्याकडे. किती क्यूट आहे यार. जातोय तो जातोय. आईला मुन्नी. शॉप पण आहे. ओके. चीज शॉप. चीज म्हणजे काशविंकेल. कासविंकल. ओके. कास म्हणजे चीज. ब्लॅक मशरूम. का डेंजरच दिसतंय. अशा प्रकारे हे इकडे घोडा, शीप आणि अल्पाका बघून आम्ही पुढे मग जे फायनल आमचं डेस्टिनेशन होतं तिथे जायला निघालो. सनसेट पण होत होता आणि असे मशरूम्स वगैरे हे सगळे लागलेले बघत बघत आम्ही निघालो. केवढे आलेत बघ ह्याच्यावर. सगळ्याला वेगवेगळे आलेत. ही अशी मजा करून आता घरी चाललो. भूक लागली का. थोडीशी. सायकुलू. चल फायनल गुड बाय. ओ ट्रेन येते इथे. स्प्रिंटर. घंटी घंटी वाजव. सगळे प्राणी बघून झाल्यानंतर आम्ही सायकलिंग करत ह्या टी हाऊसला येऊन पोचलो. अंधार पण होतच होता आणि या अंधारात हे टी हाऊस अगदी सुंदर दिसत होतं. मी टी हाऊस म्हणते कारण ॲक्च्युली इथे फक्त पॅनकेक मिळतात, पण ह्या ठिकाणाला त्यांनी टी हाऊस किंवा थी हाऊस असं ते म्हणतात डचमध्ये. इथे आम्ही पॅनकेक खायला आलोय. थीऊस. आणि जुई मला ह्या जंगलातल्या पॅनकेक हाऊसमध्ये घेऊन आलेली आहे. मी त्या साईडने तुम्हाला दाखवतो. हे फुल जंगल आहे इथे.
हम्म. किती छान आहे हे. यांची छतं पण वेगळी आहेत, गवताच्या काड्यांनी बनवलेलं. मनी माऊ थांबली आहे इथे. हो का? समर टाइम मध्ये ब्लू कसं झालंय बघ बाहेर. मस्त आहे. इथे प्रत्येक टेबलवरती पिठी साखर, मेपल सिरप आणि नंतर त्यांनी आम्हाला मेन्यू आणून दिलेले. थोडंसं मेन्यू बघून ऑर्डर प्लेस करून मग आम्ही बॅकयार्डला गेलो त्या रेस्टॉरंटच्या. ही बॅक साईड आहे त्या रेस्टॉरंटची. पॅनकेक हाऊस आणि मागे नदीसारखं आहे. खूपच सुंदर व्ह्यू आहे. हो, इथे उभी राहा बाहेर बसून खातो पॅनकेक कायम उन्हाळ्यामध्ये. आणि मग अमेझिंग. तू ये परत समर मध्ये आपण परत घेऊ. नक्की. एखाद्या शेडिंगप्रमाणे हा अख्खा नजारा होता. सन ऑलमोस्ट गेलाच होता खालती, सनसेट झाला होता आणि हे कसं एक जांभळा असा रंग आला होता आकाशामध्ये. खूप शांतता होती. मी म्हणू शकते शांततेचा जो आवाज आपण म्हणतो तो तसा फक्त होता. भूक लागली आहे, आता परत जाऊन खाऊन घेऊया पॅनकेक्स. हा अनियन आणि चीज आहे मुन्नीने मागवलेला आणि हा मशरूम अँड चीज. खरंच छान वास येतोय. यम्मीज. आम्ही दोघींनी हाफ हाफ केले आणि हे हॉट चॉकलेट आहेत. त्याच्यात काहीतरी कुकी आहे वाटतं. बस मुन्नी कुकी कुकी. तुझा फोटो आवडेल. अशा प्रकारे पॅनकेक आम्ही खूप एन्जॉय केले. आम्ही खाल्ले पॅनकेक आणि नंतर परत सायकलिंग करत करत आम्ही घरी आलो. जसं मी म्हणाले त्या टी हाऊसचा, त्या पॅनकेक शॉपचा अख्खा रस्ता काइंड ऑफ जंगलासारखा होता. त्याच्यामुळे परत येताना खूपच आम्हाला मजा आली. ऑलमोस्ट अंधार झालाच होता. सगळं आम्ही निसर्ग परत बघत बघत, झाडं आणि सगळं बघत आम्ही फायनली घरी आलो. आणि असा होता हा आमचा दिवस नेदरलँड्स मधला. सो प्लीज ॲज युजल तुम्ही मला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मला नक्की सांगा. आणि लवकरच पुढचा व्हिडिओ मी अपलोड करीनच. सो तोपर्यंत बाय.
आहे.